आज आमच्या कानाच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे, कारण आज आहे त्याचं अन्नप्राशन। सकाळी उठून सगळी तयारी सुरू झाली होती। स्वयंपाकाची जबाबदारी आत्यांची होती आणि मी, श्रुती आणि सुनील दादा आमच्याकडे डेकोरेशन करण्याची जबाबदारी होती। काना आता 6 महिन्यांचा झाला आहे। सगळ्यांनी मिळून एक शुभ दिवस ठरवून त्याचं अन्नप्राशन सोहळा करायचं ठरवलं। आपल्या संस्कृतीमध्ये बाळाला पहिल्यांदा अन्न देण्याचा हा खूप सुंदर आणि खास संस्कार मानला जातो। म्हणजेच बाळाला पहिल्यांदा दुधाशिवाय अन्नाचा घास दिला जातो, म्हणजेच बाळ 6 महिन्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फूड खायला सुरुवात करू शकते। अन्नप्राशनची तयारी गेल्या काही दिवसांपासूनच आमची सुरू झाली होती। आम्हाला घरचे घरीच पण खूप छान आणि मस्त डेकोरेशन करायचं होतं। त्याआधी आम्ही सगळ्या फुलांच्या पाकळ्या करून घेतल्या आणि मग छान छान फ्रूट प्लेट्स बनवायला लागलो। आणि कानाच्या काकांनी ना इतक्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या की त्या आम्हाला ठेवायच्या कुठे असं झालं होतं। जवळजवळ 70 ते 75 नवीन आणि वेगवेगळे चवीचे पदार्थ आणले होते। सगळे मस्त छोट्या छोट्या बाउलमध्ये भरून ठेवले आणि आम्ही दोघींनी मिळून फ्रूट प्लेट्स पण खूपच सुंदर बनवल्या होत्या। सगळ्यांना त्या खूपच आवडल्या। डेकोरेशन तर अगदी आम्हाला हवं तसंच झालं होतं। तर अन्नप्राशनचे मी काही पार्ट बनवणार आहे। पुढचा पार्ट बघण्यासाठी नक्की चॅनलला फॉलो करून ठेवा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।